फक्त दादा 2 ओव्या घेणार आहेत आणि सर्वांनी सावध राहायचंय। आता फक्त 5 ओव्या राहिल्यात लक्ष्मण उठायला। स्टेज वरलं नारळ फुटल्याच्या नंतर आपण सर्वांनी नारळ फोडायचे। ऐका पुढील वाचक प्रभाकर मिश्राबा या मामाच्या सेवेसाठी त्यांनी फार कष्ट घेतलं म्हणून लक्ष्मण सावध करण्यासाठी त्यांची सेवा वाचण्यासाठी आणि सूचक म्हणून वनवासाला गेलेले बाबासाहेब महाराज मैन ह्या दोघांनी लक्ष्मण भैयाला सावध करायचंय। प्रभू रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राय नमः। आयुष्येन करावे आपण प्रार्थनी रघुनंदन घेवे चरणार्थी मागोन वाचल लक्ष्मण करावे असं करू नको रे बाबा। तू प्रभू रामचंद्राला प्रार्थना कर। प्रभू रामचंद्राचे पाय धर बर का। प्रभू रामचंद्राच्या पायाचं तीर्थ घे। हनुमानजी या ठिकाणी बोलले आयुष्य धीर समाजी देखवेगी गालोनी चरण दक रस देता यका यका सकळ दुःख आयुष्य बाबा म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं तीर्थ घेतलं तर लक्ष्मण या ठिकाणी उठेन बरं असं हनुमानजी पुन्हा पुन्हा आणि सुषेणाला बोलले। सुषेण काय म्हणला बोला बोला सिंह जळ एक जणी राम अमृत संजीवनी तो प्रत्यक्ष प्रतिते देख तया ते सुषेणा सुषेणा प्रत्यक्ष अमृत संजीवनी आहे। कोण आहे जगाचा मालक आहे। तिथून या ठिकाणी सगळं औषध निर्माण केलेलं आहे आणि त्या प्रभूच्या पायाचं तीर्थ गेले। सुषेणा माझा हनुमानजी बोलला बोला आम्ही वैद्य चिकित्स कक्षण मात्रे प्रतिती देख ताऊ लागताची निमेक तेनेची देख नळीले। आम्ही वैद्यकीय म्हणजे आपण निमित्ताला कारण आहे पण करता धरता देव आहे बर का। तुझी या सत्याची वेदाची बोलणे आणि सगळं त्या देवाच्या हातात आहे रे बाबा असं हनुमानजी सुषेणाला बोलतोय। सुषेण काय बोलला बोला शिदिशी शिदलाभ होता विमान उठला वचिताय तरी अवघेची गेला तत्वता कष्टवर्ताची पुढील वाचक शिक्षकाला विनंती आहे ताबडतोब तेजवर येण्याची कृपा करा आणि सर्व भाविकाला विनंती आहे तेजवरलं नारळ फुटल्याशिवाय अगोदर नारळ कुणीही फोडू नका।